बदलापूर पूर्वेतील शिवाजीनगर भागामध्ये पालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केलं। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती। मात्र ही कारवाई एकतर्फी असून काही बांधकाम व्यावसायिकांना फायदा देण्यासाठी केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। पालिकेने यापूर्वी 431 अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केली। विकासकाच्या प्रेशरवर येऊन ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली आम्ही 2011चे अधिकृत पात्र आहोत। आमच्या टॅक्स पावत्या अधिकृतपणे येतात, तरी आम्ही वेळोवेळी आमचे पेपर तिथे सबमिट करून देखील आमची कुठली दखल घेतली गेली नाही त्याबाबतीत, आणि खरोखर कोणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन कारवाई झालेली आहे। काय मागणी आहे? मागणी हीच आहे, आम्हाला इथे आमच्या एसआरएचा प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये आमची प्रोसेस पूर्ण करून आमचं तोपर्यंत इथेच आम्हाला स्थायिक राहू द्यावं, आणि नंतर एसआरएचा प्रोजेक्ट झाल्यानंतर आम्ही तिकडे जायला तयार। नगराध्यक्ष मॅडम झाल्या, मुख्य अधिकारी सीओ साहेब झाले किंवा इथे कुठलेही अधिकारी झाले ना, ते त्यांच्या फेवरमध्येच बोलतात की आम्हाला काही जास्त काय माहीत नाही आहे, आम्हाला जे कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेशचं पालन करायचं आहे, त्यांच्यावरच ते ठाम राहिलेले आहेत। पण मला एवढंच म्हणायचं आहे, इथे सर्व राहणारे लोक आहेत ना, ते सगळे दलित वस्ती आहे। त्या गोष्टीत त्या लोकांनी भान ठेवायला पाहिजे की कारवाई करा। कारवाईबद्दल अजिबात आमचं मत नाही आहे, कारवाईबद्दल अजिबात मत नाही, पण कारवाई करावी कशासाठी करावी त्या गोष्टीचा त्या लोकांनी विचार तरी करावा। विचार न करता हे जे आमच्यावर जे कारवाई झालेली आहे त्याच्यावर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण आम्ही बसलेलो आहे।